आणि आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। राज्यात 3 दिवस पावसाचा जोर वाढणार। 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज। चांदवडमध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। कांदा, मका आणि बाजरी पिकाला पावसाचा फटका। जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन कोलमडलं। सततच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पिकाला मोठा फटका। शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट वाढलं। नाशिकच्या येवला तालुक्याला मुसळधार पावसाचा फटका। नगरसूल परिसरातील कांदा पिकाचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। परतीच्या पावसामुळे मुरबाड तालुक्यात जिनी तांदळाच्या भात शेतीचं नुकसान। शेतकऱ्यांनी कापून ठेवलेलं पीक पाण्यात वाहून गेलं। वाशीमध्ये परतीच्या पावसाचा तडाखा। खरीप पिकांचं मोठं नुकसान। सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। वाशिम जिल्ह्यात तुरीच्या पिकावर अळ्या आणि किडींचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणी सुरू। जिल्ह्यात 63,000 हेक्टरवर तुरीची पेरणी। जालना जिल्ह्यात 5 ते 6 दिवसांपासून परतीच्या पावसाचं थैमान। पावसामुळे कापूस, मका आणि सोयाबीनसह इतर पिकांचं मोठं नुकसान। लातूर जिल्ह्यातल्या तावरजा प्रकल्प भरला। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। परतीच्या पावसामुळे प्रकल्पात पाणीसाठा वाढला। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील तरडगाव बंधारा फुटण्याचा धोका। बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्यातील मलकापूर शहरात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान। नुकसान भरपाई तातडीने मदत करा। नागरिकांकडून आंदोलन करत मागणी। वाशिम बाजार समितीत उडीद आणि मुगाच्या दरात वाढ। पावसामुळे आवक कमी झाल्याने दर वाढले। बुलढाण्यातील जिगाव प्रकल्पातील गोळीगाव बुद्रुक गावाला पूर्ण बाधित क्षेत्राच्या दर्जाची मागणी। मान्य न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकू। ग्रामस्थांचा इशारा। परभणीच्या येलदरी येथील पूर्णा नदीवरील वायर रूफ पुलाचं काम संथ गतीने। अनेक महिने लोटले तरी काम पूर्ण नाही। नागरिकांचा आरोप। पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात आतापर्यंत 3,193 कोटी रुपये पीक कर्ज वाटप। आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 1,500 कोटींचं कर्ज वाटप केल्याची माहिती। परभणीच्या धरणगावमध्ये रस्त्यावरील पूल नसल्याने ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा। अनेक वेळा विनवण्या करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। ठाकरे गट आणि काँग्रेसचा अकोला पश्चिम मतदारसंघावर दावा। 30 वर्षापासून पराभव होतोय तरी काँग्रेसने हट्ट सोडावा। ठाकरे गटाच्या प्रकाश डोबलेंची मागणी। भाजपच्या विजय वरपुडकरांनी परभणी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला। मात्र परभणी विधानसभा शिंदे गट की भाजपला सुटेल अद्याप निश्चित नाही। करमाळ्यातून भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे इच्छुक। गणेश चिवटेंनी देवेंद्र फडणवीसांची काल भेट घेतली। चिवटे मुंबईत ठाण मांडून। बदनापूरची जागा 100% आम्हाला सुटेल। उद्धव ठाकरेंनी आम्हाला शब्द दिलाय। माजी आमदार संतोष सांबरे यांची माहिती। धुळ्यातील माजी आमदार अनिल गोटे ठाकरे गटात प्रवेश करणार। 24 ऑक्टोबर रोजी पक्षप्रवेश होणार असल्याची अनिल गोटे यांची माहिती। पुण्याच्या खडकवासल्यात उमेदवारीवरून भाजपत तिढा। मनुषा नागपुरेंच्या उमेदवारीसाठी पती दीपक नागपुरेंनी फडणवीसांची भेट घेतली। तर भाजपकडून आमदार भीमराव तापकीरांचं पहिल्या यादीत नाव। उमरगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये गोंधळ। आमदार ज्ञानराज चौगुलेंचे काम न करण्याचा अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय। अर्जुन खोतकरांचा मुलगा अभिमन्यू खोतकरांकडून मनोज जरांगेंची भेट। अंतरवाली सराटे अभिमन्यू खोतकर आणि जरांगेंमध्ये चर्चा। अर्जुन खोतकर जालन्यातून शिंदेंच्या सेनेकडून निवडणूक लढण्यास इच्छुक। राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे अजित पवारांच्या भेटीला। गायत्री शिंगणे अजितदादा गटाकडून काकांविरोधात लढण्यास इच्छुक। धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरेंनी घेतली शरद पवारांची भेट। शिंदखेडा मतदारसंघातून पवार गटाकडून उमेदवारीची मागणी। उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याचा भामरेंचा निर्णय। उमेदवारी जाहीर नसतानाही खडकवासला विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा प्रचार सुरू। इच्छुक असलेल्या सचिन दोडकेंकडून प्रचार सुरू। अमरावतीच्या दर्यापूर आणि धामणगाव रेल्वे मतदारसंघावरून मवियात रस्सीखेच। 8 पैकी 6 मतदारसंघ काँग्रेस लढण्यावर ठाम। काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांच्यात रस्सीखेच। आमदार मंगेश चव्हाण 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार। भाजपकडून पहिल्याच यादीत चव्हाण यांना दुसऱ्यांदा उमेदवारीची संधी।
अभिजित कटके यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड. अभिजित कटके, अमोल बालवडकर यांचे नातेवाईक. कटकेंच्या वाघोलीतील कटकेवाडी येथील घरावर धाड. जालन्याच्या घनसावंगीत 1793 अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण. 2024 विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी. नामांतरानंतरही 2026 पर्यंत 5 मतदारसंघाची नावं जुनीच असणार. मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोग मतदारसंघाची नावं बदलणार. औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद 2026 पर्यंत जुनीच नावं असणार. गोंदिया रेल्वे विभागाने 1144 प्रवाशांकडून वसूल गोळा. तर 1 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विशेष तिकीट तपासणी अभियान. सोलापूरच्या उजनी जलाशयात अवैध वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटीवर कारवाई. करमाळा महसूल विभागाकडून कारवाई. दक्षिणेकडील वाऱ्यांचा मासेमारीला फटका. मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडलं. अतिवृष्टीत नुकसान झालेले पैसे बँकेत जमा. परभणीत पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. बँकेचं नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गर्दी. मतटक्का वाढवण्यासाठी पुण्यात केंद्रे वाढवण्याची खटपट. नव्याने 45 मतदान केंद्रांची वाढ करण्यात यावी. जिल्हा निवडणूक विभागाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र. पुण्यात आचारसंहिता भंगच्या 71 तक्रारी. सर्वाधिक 22 तक्रारी पर्वती मतदारसंघातून आल्याचं समोर. सी व्हिज्युअल ॲपवर नागरिकांकडून तक्रारींची नोंद. पुण्यातील मध्य भागात चारचाकी वाहनांना बंदी. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठीची होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांचा निर्णय.